नमस्कार मंडळी. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जवळ येतेय आणि सगळ्यांनाच एक प्रश्न पडलाय, तयारी कशी करायची? तर आज आपण याच परीक्षेसाठी एक जबरदस्त विजयी रणनीती काय असू शकते हेच समजून घेणार आहोत. स्वागत आहे सगळ्यांचं. सुरुवातच करूया एका जबरदस्त प्रेरणा देणाऱ्या ओळीने. विजलो आजरी मी, हा माझा अंत नाही. बघा, परीक्षेच्या काळात हा दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो. यश अपयश येतं जातं, पण प्रयत्न करणं सोडायचं नाही आणि याच विचाराने आपण पुढे जाणार आहोत. बरं, सगळ्यात आधी त्या एका मोठ्या प्रॉब्लेमबद्दल बोलूया जो यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला जाणवतोय. एक नवीन आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आहे. परीक्षा आहे 26 एप्रिल 2026ला. पण खरं आव्हान काय आहे माहितीये? परीक्षेची काठिण्य पातळी. ती दरवर्षी वाढतीये. मागच्या काही परीक्षांमध्ये हे अगदी स्पष्ट दिसलंय की प्रश्न आता पूर्वीसारखे सोपे राहिलेले नाहीयेत, ते जास्त कठीण होत आहेत. मग अशावेळी तयारी कशी करायची? जुन्याच पद्धतीने अभ्यास करून चालेल का? नाही, अजिबात नाही. आपल्याला एका नव्या स्मार्ट दृष्टिकोनाची गरज आहे. तर मग या नवीन आणि कठीण आव्हानावर उपाय काय काय आहे याचं उत्तर? याचं उत्तर आहे एक अत्यंत केंद्रित, एक धोरणात्मक तयारीचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे अंतिम प्रहार. आणि तोच कार्यक्रम म्हणजे महामॅरेथॉन अंतिम प्रहार. ही एक पूर्णपणे विनामूल्य, रोजच्या रोज तयारी करून घेणारी मालिका आहे. खास करून परीक्षेच्या बदललेल्या आणि वाढवलेल्या पातळीसाठीच ही डिझाईन केली आहे. म्हणजे परीक्षेच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये नेमका कोणता सराव करायचा, कोणती टेक्निक्स वापरायची, हे सगळं यात आपल्याला मिळणार आहे. आता ही रणनीती काम कशी करते? तर बघा, या चारही महत्त्वाचे विषय आहेत: मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, आणि सगळ्यांना समान महत्त्व दिलं गेलंय. म्हणजे कसं? तर मराठी आणि इंग्रजीमध्ये उतार्यातील महत्त्वाचे शब्द कसे ओळखायचे आणि उत्तरं कशी शोधायची यावर फोकस असेल. गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे स्पीड, त्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स कसे ओळखायचे हे कौशल्य विकसित केलं जाईल. याचा अर्थ सरळ आहे, कोणताही विषय मागे सुटणार नाही, तयारी होईल एकदम पक्की. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण प्रत्यक्षात हे कसं काम करतं? चला, एक खरंखुरं उदाहरण घेऊनच हे समजून घेऊया. सुरुवात करूया आपल्या मराठीच्या पेपरपासून. समजा आपल्यासमोर असा एक छोटासा उतारा आला आहे. कशाबद्दल? तर पक्षी त्यांच्या घरट्यात परत येतात आणि तिथे त्यांना एक अनपेक्षित पाहुणा दिसतो. आता भाषा विषयाच्या प्रश्नांची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली काय असेल? तर ती आहे काळजीपूर्वक वाचन. विश्वास ठेवा, उत्तर बहुतेक वेळा आपल्या डोळ्यांसमोरच लपलेलं असतं. आपल्याला फक्त ते अचूकपणे शोधायचं असतं. आता या उतार्यावर प्रश्न आहे की तो अनपेक्षित पाहुणा कोण होता? आणि पर्याय आहेत चेंडू, पक्षी, घरटे आणि निरुपद्रवी प्राणी. जर आपण उतारा नीट लक्ष देऊन वाचला असेल तर चुकीचे पर्याय लगेच लक्षात येतात आणि आपण ते बाजूला काढू शकतो. इथेच तर खरी गंमत आहे. अंदाज लावत बसायची गरजच नाही, फक्त लक्ष केंद्रित करा, उत्तर आपोआप मिळेल. चला आता भाषा विषयातून थेट त्या विषयाकडे उडी मारूया जिथे वेगच सगळं काही ठरवतो, आणि तो विषय म्हणजे गणित. हो, आपलं गरुड झेप गणिताचं गुप्तशस्त्र. 36 सेकंद. हो, फक्त 36 सेकंद. आपलं ध्येय मोठं आहे, मान्य आहे, पण ते नक्कीच साध्य होणार आहे. कोणतंही गणित, कोणतंही, फक्त 36 सेकंदात सोडवायचं. कसं? ते शक्य होतं शॉर्ट ट्रिक्समुळे. स्पर्धा परीक्षांमध्ये तर ही एक जादूची कांडीच आहे असं समजा. शॉर्ट ट्रिक म्हणजे काय? तर लांबलचक, किचकट, पारंपरिक पद्धतींना बाय बाय करून पटकन योग्य उत्तरापर्यंत पोचण्याचा एक स्मार्ट मार्ग. हीच तर वेळेवर पेपर पूर्ण करण्याची खरी गुरुकिल्ली आहे. आणि हो, याने फक्त वेळ नाही वाचत, तर उत्तर चुकण्याची शक्यताही खूप कमी होते. चला एक उदाहरण बघू, म्हणजे लगेच लक्षात येईल. प्रश्न आहे, एका संख्येला 16ने गुणायचं होतं, पण चुकून 10ने गुणलं, त्यामुळे गुणाकार 30ने कमी आला. तर ती संख्या कोणती? आता पारंपरिक पद्धतीनं सोडवायला गेलात तर खूप वेळ लागेल, पण आपली शॉर्ट ट्रिक बघा. पहिलं काम, ज्या दोन संख्यांनी गुणायचं होतं त्यांच्यातला फरक काढा. म्हणजे 16 वजा 10 किती आले? 6. आता गुणाकारातला फरक किती आहे? 30. बस, या 30ला त्या फरकाने म्हणजे 6ने भागा. 30 भागिले 6, उत्तर आलं 5. झाली की नाही जादू? अवघड वाटणारा प्रश्न किती सोपा झाला बघा. तर मग आपण भाषा विषयात काय करायचे ते पाहिलं, गणिताची जादूची ट्रिक पण बघितली. आता थोडं मागे येऊया आणि यशासाठीची ही संपूर्ण रणनीती नक्की काय आहे यावर एक नजर टाकूया. हे बघा, इथे सगळं चित्र स्पष्ट होतंय. एका बाजूला आहे आपली जुनी पद्धत, ज्यात लांबलचक गणितं आहेत, भरपूर वेळ जातो आणि चुका होण्याची शक्यताही जास्त असते. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली नवीन स्मार्ट रणनीती. इथे आहेत शॉर्ट ट्रिक्स, ज्यामुळे मिळतो प्रचंड वेग आणि अचूकता.
आणि याचा सरळ परिणाम काय? चुका टळतात आणि गुण वाढतात. म्हणजे फक्त कष्ट नाही तर स्मार्ट कष्ट करायचे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये? खरं यश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण अगदी प्रत्येक विषयात असा स्मार्ट अभ्यास करतो. म्हणजे भाषा विषयांसाठी खोलवर वाचन, गणितासाठी शॉर्ट ट्रिक्स आणि बुद्धिमत्तेसाठी पॅटर्न ओळखण्याची कला. ही सगळी तंत्र जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हाच यशाचा मार्ग मोकळा होतो. हा एक संपूर्ण पॅकेज आहे. तर ही आहे यशाची संपूर्ण रणनीती आणि याची तयारी आत्तापासून सुरू होत आहे. सगळं काही आपल्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो. अंतिम प्रहारासाठी सगळे तयार आहेत का?